तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे, तुम्ही जर पासआउट झालाय किंवा शेवटच्या वर्षाला असाल त्या लोकांसाठी आहे. सिम्पली काय करायचं, गुगल ओपन करायचं आणि इथं लिहायचं ChatGPT.com. तर ही पहिली वेबसाईट येईल ChatGPT.com, त्याच्यावर जायचं. आस्क एनिथिंग. आता एनिथिंग आस्क आहे, हे काही पॉपअप आला, आपण याला इग्नोर करू. तर आस्क एनिथिंग म्हणजे तुम्ही काही विचारू शकता. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की तुम्हाला काही म्हणजे काय विचारू शकता. जे तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे तो कसा विचारायचा ते मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली सुरुवात काय करायची, गणपती बाप्पा मोरया. आय एम अ इंजिनिअरिंग पास आउट of 2025 batch having background of computer. So give me the list of career list of courses in Pune. आता मी असं टाकलं, आय एम इंजिनिअरिंग पास आउट ऑफ 2025 बॅच हॅव्हिंग बॅकग्राऊंड ऑफ कम्प्युटर, सो गिव्ह मी द लिस्ट ऑफ कोर्सेस इन पुणे. हे त्यांच्यासाठी सांगतोय मी की ज्यांची पासआउट झालाय तुम्ही, पण जॉब काही लागला नाहीये. मग काय करायचं, तर पहिला एक ऑप्शन असतो सीडॅकचा, दुसरा ऑप्शन असतो वेगवेगळे कोर्सेस, मग त्यांची फी असते असं तसं बघायचं. टॉप 100% जॉब गॅरंटी आय टी कोर्सेस इन पुणे, इथं काय काय आले. आता मी थोडासा फॉन्ट छोटा करतो म्हणजे वाचता येईल आपल्याला. ब्लेंड इन्फोटेक, खाली विदुषी ज्ञानपीठ, 7 मेंटर, आय टी एज्युटेक, इन्व्हिजन कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, वर्टेक्स, टिप्स फॉर चूजिंग राईट कोर्सेस. तर हे कसं शोधायचा, हे दिलेलं इथं, ॲक्सेस युअर इंटरेस्ट, डिटरमाइन विच डोमेन एक्साइट्स यू द मोस्ट, बी इट डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, UI UX और नेटवर्किंग, इव्हॅल्युएट प्लेसमेंट रेकॉर्ड्स. हे सगळं कसं कसं शोधायचं हे तुम्हाला दिले. पण मोस्ट ऑफ द स्टुडंटच्या बाबतीत असंच असतं की त्यांना माहीतच नसतं माझा कोणता इंटरेस्ट आहे, तर मला काय आवडतं, हे हा बऱ्याच लोकांचा कॉमन प्रश्न असतो. तर मग त्यामुळे त्या ह्याच्यात तुम्ही रँडमली कोणता पण चूज करू शकता. आणि अजून एक गोष्ट की असतं पे आफ्टर प्लेसमेंट कोर्सेस इन पुणे 2025. पे आफ्टर प्लेसमेंट म्हणजे त्यांची काहीतरी नॉमिनल फी असते, 5-10 हजार रुपये कोर्स जॉईन करायचा, आणि ते तुम्हाला जॉब लावायला मदत करणार. तर तुम्हाला जॉब लागला तर मग त्यांचं काहीतरी डिमांड असते, 50,000 60,000 एवढे एवढे पैसे द्यायचे. मग आपलं महत्त्वाचं काम असतं जॉब लागून घेणे. तर अशा इन्स्टिट्यूट चांगले आहेत पे आफ्टर प्लेसमेंटवाले. हे बघा, पहिली आली एअरबोर, काय प्रोनाऊन्स करतात तुम्ही सांगा मला, ARBOR अकॅडमी. स्पेशलायझेशन फुल स्टॅक डेव्हलपमेंट, फुल स्टॅक म्हणजे सगळं असतं, बॅक एंड, फ्रंट एंड, मिडलवेअर सगळं आलं त्याच्यात. फ्री स्ट्रक्चर, झिरो अपफ्रंट पे आफ्टर प्लेसमेंट, काहीच पैसे घेत नाहीत, प्लेसमेंट झाल्यावर पैसे. ड्युरेशन 3 to 5 months. हायलाइट्स काय आहेत, ट्रेनिंग इन फुल स्टॅक डेव्हलपमेंट विथ फोकस ऑफ इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल, प्लेसमेंट असिस्टंट विथ टॉप कंपनीज, नो अपफ्रंट पेमेंट, फीज ड्यू ओनली आफ्टर सिक्युरिंग जॉब. आता विषय असा आहे की या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 1 2 3 4, त्याच्यावरच आपल्याला डिस्कस करायचं आहे. स्पेशलायझेशन म्हणजे तुम्ही कोणता कोर्स करताय. आता हे एअरबोर अकॅडमी आहे, तर ह्यांच्याकडे काय कोर्सेस आहेत, फुल स्टॅक आहे, म्हणजे त्याच्यात जावा आलं,
बॅक एंड डेटाबेस असेल, SQL असेल, फ्रंट एंड अँग्युलर, गोलँग वगैरे नवीन नवीन काय काय आले. तर हे सगळे ते याच्यात शिकवणार आहेत असं मला वाटतंय. फुल स्टॅकमध्ये ते सगळं येतं. एकच मिनिट. फुल स्टॅक म्हणजे ते सगळं आलं. फी स्ट्रक्चर हे पहिलं विचारून घ्यायचं की बाबा हे खरंच आहे का? तुम्ही इथं क्लेम करताय ते खरं आहे का? ड्युरेशन आहे 3 to 5 मंथ्स. 5 ते 6 महिने लागतातच कोणताही आपल्याला स्किल सेट शिकायला. तर त्याच्यावर पण आपण बोलूयात पुढं. आणि हायलाइट्स म्हणजे त्यांच्या ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही का जॉइन केलं पाहिजे तिथं. तर असे बरेच आहेत खाली. मार्क IT सोल्युशन्स हे बघा. त्यांचं पण सेमच आहे. यांचं कशावर आहे? DevOpsवर आहे. जर तुम्हाला पाईपलाईन वगैरे आता तुम्हाला काही कळणार नाही, फ्रेशर आहे तुम्ही. तर DevOpsमध्ये लेस कोडिंग असतं. याच्यात फक्त पायथन वगैरे चांगलं पाहिजे. स्क्रिप्टिंग लँग्वेज महत्त्वाची असते इथं. DevOps इंजिनियर असतात. तिसरं आहे EFOS गेट सेट गो प्रोग्राम. तर ह्यांचं काय स्पेशलायझेशन फुल स्टॅक आहे. ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट कस्टमर सक्सेस. हे थोडंसं नॉन IT सारखं वाटतंय मला. मला पण एवढं नॉलेज नाही. तुम्ही पण सांगा काय आहे ते ऑफिस ऑपरेशन्स वगैरे. तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यात बऱ्याचशा. गॅरंटीड सॅलरी बघा 3.5 to 10 LPA, ड्युरेशन 3 मंथ्स आणि 3 मंथ्स ऑन जॉब ट्रेनिंग. तर 6 महिने पकडून चालाच तुम्ही कोणताही कोर्स करायचा असेल तर. एम्बेडेड बॉक्स हे बघा फी स्ट्रक्चर 10,000 रजिस्ट्रेशन फी, बॅलन्स आफ्टर प्लेसमेंट. हे सगळं टेक सर्वम हे पण आहे. आता गायडन्स पॉईंट डेटा सायन्स याच्यात पायथन वगैरे यूज होतं. डिजिटल मार्केटिंग अँड मोर, पे आफ्टर प्लेसमेंट. आता तुम्ही विचार करत असाल की बाबा हे सगळं लिहिलंय तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर कसे मिळणार. आपण विचारू ChatGPTला आहे का त्याच्याकडं. गिव्ह कॉन्टॅक्ट नंबर्स ऑफ ऑल अबव इन्स्टिट्यूट्स. बघू आहे का ChatGPTकडे याचा आन्सर. सर्चिंग द वेब. तुम्ही जे काय टाईप करताय ना ते एकदम ॲक्युरेटच पाहिजे तरच त्या ChatGPT आन्सर देणार आपल्याला. हे बघा यांनी ॲड्रेस पण दिला आहे. अर्बर अकॅडमी कुठे आहे? सेकंड फ्लोअर इन्सिग्निया 32 पॅन कार्ड क्लब रोड नियर वेस्टपोर्ट बानेर. बानेरच्या आसपास कोण असेल तर त्यांनी ह्या नंबरवर कॉल करा. मेल ID पण आहे, वेबसाईट पण आहे. इथं सगळा विषय खतरनाक आहे. मार्क IT सोल्युशन्सचं आहे FC रोड. EFOS आहे. EVFOS माहीत नाही, त्यांनी दिला नाहीये. ठीक आहे चला. एम्बेडेड बॉक्सनी पण नाही दिला. टेक सर्वमनी पण नाही दिला. गायडन्स पॉईंटनी दिलाय बघा. FC रोडलाच आहे. टेक सर्वमनी का नाही दिला आपण विचारू. टेक सर्वम पुणे कॉन्टॅक्ट डिटेल्स. हे बघा तुम्हाला असं नाही सापडलं की तुम्ही असं करून सुद्धा शोधू शकता. त्याला जेव्हा विचारलं इन डिटेल तेव्हा त्यांनी सांगितलं. हे बघा ॲड्रेस तर मिळाला, काही ना काही तर मिळतंय. हे बघा कुठे आहे ते. विश्व फेज 2 फ्लॅट नंबर 705 वसुधा DSK विश्व फेज 2 इथं आहे ते. तर अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट काढू शकता. आता थोडंसं आपण नॉन IT कडे जाऊया. नॉन IT म्हणजे काय, ज्यांची ब्रांच कम्प्युटर व्यतिरिक्त आहे. गिव्ह मी द कोर्सेस ऑफ नॉन IT people but want to come in. काहीतरी झालं. गिव्ह मी द कोर्सेस ऑफ नॉन IT. गिव्ह मी द कोर्सेस फॉर नॉन IT पीपल. बघा मी कसं एकदम परफेक्टच पाहिजे ChatGPTला तेव्हाच तो आन्सर देणार. फॉर नॉन IT पीपल those who want to come in IT. Give me the courses
इन पुणे टाकू आपण. पुण्याच्या बाहेरून बघत असाल तर फक्त तिथं तुमच्या सिटीचं नाव रिप्लेस करायचं. आणि पुण्यातच सगळ्यात जास्त कोर्सेस असणार आहेत असं मला वाटतंय. आणि रिमोट जॉबचे पण ऑप्शन असणार आहे. रिमोट म्हणजे ऑनलाईन. हे बघा, आय टी कोर्सेस फॉर नॉन आय टी प्रोफेशनल इन पुणे. हे बघा इथं लिस्ट आलेली आहे. हेनरी हार्विन. ड्युरेशन व्हॅरीज, फोकस एरियाज, इंट्रोडक्शन, प्रोग्रामिंग कन्सेप्ट, म्हणजे फक्त बेसिक. करियर सपोर्ट, ॲक्सेस टू डेडिकेटेड जॉब पोर्टल विथ ओव्हर 2100 हायरिंग पार्टनर्स. युनिक सिस्टम्स कोथरूडला आहे ते. ॲपॉनिक्स. हे बघा असं बरेचसे आहेत. आपण फक्त काय करायचं, गिव्ह मी द कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ अबव इन्स्टिट्यूट असं टाकायचं. कॉन्टॅक्ट डिटेल्स पण येणार आहेत. हे बघा सगळ्यांच्या. हेनरी हार्विनचे आले, युनिक सिस्टमचे आले, ॲपॉनिक्सचे आले. तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, तसं काही विषय नाही आहे. किंवा तुम्ही जसं मी टाईप केलं तसं तुम्ही टाईप करू शकता. हे बघा त्यांची वेबसाईट आहे. डायरेक्ट इथं क्लिक केलं की वेबसाईटवर जाणार तुम्ही. ई मॅक्स एज्युकेशन आहे. तर असे बरेचसे कोर्स आहेत. आता मेन गोष्ट असते की ड्युरेशन. ड्युरेशन कसं चूज करायचं. हाऊ कॅन आय चूज ड्युरेशन फॉर अबव कोर्सेस. हे बघा मी काय टाकलं, हाऊ कॅन आय चूज ड्युरेशन फॉर अबव कोर्स. माझ्याकडे फक्त 3 महिने, तर मग मी कसा चूज करायचा. माझ्याकडे 6 महिने वेळ आहे, तर मग मी कसं सिलेक्ट करणार कोर्सेस. तर हे असं आहे स्टेप बाय स्टेप. जर बिगिनर असाल तर तुम्हाला 3 ते 6 महिने द्यावंच लागतात. तेच लिहिले यांनी तिथं. बिगिनर नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये असाल तुम्ही तर चूज लॉंगर ड्युरेशन, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. जर तुम्हाला ऑलरेडी काही गोष्टी माहीत असतील तर 1 ते 3 महिन्याचा शॉर्ट ड्युरेशनचा कोर्स घ्यायचा. डिफाईन युअर करिअर गोल. वॉन्ट टू गेट अ जॉब रेडी फास्ट. तर तुम्हाला फास्ट पाहिजे तर हे बघा 2 महिने यांनी सांगितले, पण एक्झाम्पल आहे पॉनिक्स HR कोर्सेस. Want to career shift into development or data science? Go for comprehensive programs like Henry Harvin Data Science. तर असं आहे, कन्सिडर युअर टाईम अवेलेबिलिटी. फुल टाईम लर्नर्स, फ्रेश ग्रॅज्युएट. मला वाटते जे फ्रेशर लोक आहेत ते इंटरव्ह्यू देत असतात, इकडे तिकडे पळत असतात ना, तर त्यांनी काय करावं की कोर्स जॉईन करायचा. एक सकाळची किंवा संध्याकाळची, घराच्या जवळचीच बॅच, एक विदिन 5 किलोमीटर्स डिस्टन्स असेल अशी घ्यायची. कोर्स जॉईन करायचा आणि साईड बाय साईड आपले इंटरव्ह्यू पण चालू करायचे आणि त्यांच्याकडून पण ठेवायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी पॅरलल ठेवायच्या. असं नाही की मग जॉईन केलं आणि मग मी तिथंच राहिलो त्यांच्या भरोश्यावर, असं काही नाही. आणि सगळं सर्वांगीण विकास कसा होईल की आपल्याला रिझ्युमे बिल्डिंगपासून कम्युनिकेशन वगैरे सगळं सगळं ते शिकवतील असा कोर्स जॉईन करायचा. तर अजून एक प्रश्न असतो की सीडॅक करायचं का वर्सेस आय टी कोर्सेस. सीडॅक केलं तर त्याला 1 वर्ष जातच, मिनिमम 6 महिने 1 वर्ष. मला नक्की माहीत नाही, पण ते जास्तच असतो त्यांचा. त्याची फीस पण जास्त असते सीडॅकची. तर मी तुम्हाला हेच सांगतोय स्क्रीनवरती, सीडॅक वर्सेस प्रायव्हेट आय टी कोर्सेस. ते तुम्ही बघून घ्या काय काय आहेत. मेनली सीडॅकची पहिल्यापासून बघू आपण. फीचर काय आहे सीडॅक, तर यांनी फुल फॉर्म दिलाय. आणि प्रायव्हेट आय टी कोर्सेस. सीडॅकचा फुल फॉर्म बघून घ्या. ते आपल्याला काय इंटरव्ह्यूमध्ये विचारणार नाही आहेत. वाचायचं असेल त्यांनी वाचून घ्या. रिकॉग्निशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिकॉग्नाइज, हायली रेप्युटेटेड. हां, ते थोडं आहे की बाबा गव्हर्नमेंटचं आहे. आणि प्रायव्हेटमध्ये तुम्हाला एकच करिअर चूज करायचं आहे आणि तिकडेच जायचं आहे असा ऑप्शन असतो. सीडॅकमध्ये पण असतो, पण ते तुम्हाला एकदम कॉलेजला आहे तुम्ही असंच ट्रीट करतो सीडॅक. मग सगळं रोजचं तुमचं डेली रुटीन असतं, ते सोडून तुम्ही काहीच करू शकत नाही. एवढा लोड देतात ते. मग तुम्हाला त्याच्यात जायचं असेल पण होतं तुमचं. असं नाही की 100% कोणी देतं की तुम्हाला एफर्ट्स करावेच लागतात. सीडॅकला जा, प्रायव्हेट कोर्सला जा, कुठेही जा. ग्रॅज्युएट आहे. हे बघा, इलिजिबिलिटी ओपन टू ऑल बॅकग्राऊंड. प्रायव्हेट कोर्स कोणालाही आहे, कसंही आहे, पण इथं ग्रॅज्युएटच लागतात सीडॅक करायचं असेल तर. कोर्सेस टाईप्स, डिप्लोमा इन ॲडव्हान्स